जय भीम मायबाप हो. बाबासाहेबांनी संविधान सभेमध्ये संविधानाचा लोकार्पण सोहळ्याला 26 नोव्हेंबर 1949ला आपल्या भाषणात असं म्हटलं होतं की हे संविधान आम्ही अविरत परिश्रम करून कितीही मेहनत आणि अभ्यासपूर्वक तयार केले असले तरी या संविधानाची यशस्वीता ही ह्या संविधानाची अंमलबजावणी करणाऱ्या राज्यकर्त्यांची नियत कशी आहे यावर अवलंबून आहे. त्यांची नियत चांगली असेल तर निश्चितपणे हे संविधान यशस्वी ठरेल, पण अंमलबजावणी करणाऱ्यांच्या नियतीत खोट असेल तर मात्र अडचणीचं असेल. आज घडीला आम्हाला दिसते की त्या राज्यकर्त्यांच्या नियतीत खोट आहे. त्याचं कारण असं मंडळी की भारतासोबत स्वतंत्र झालेलं शेजारचं राष्ट्र पाकिस्तानमध्ये आजतागायत अनेक वेळा लष्करी राजवटी आल्या. सायमल्टेनियसली अरब, इस्रायल, सिरिया, लिबिया यासारख्या देशांमध्ये रक्तरंजित क्रांत्या होत आहेत. मात्र भारतातला राग, मग तो लोकपाल आंदोलनाचा असो, महागाईच्या विरोधातला असो, निर्भया प्रकरणातला असो, हा कुठलाही राग अत्यंत सनदशीर आणि संवेदनशील आणि संयत लोकशाहीच्या मार्गाने बाहेर पडतो. याला एकमेव कारण बाबासाहेबांनी घालून दिलेला संविधानात्मक लोकशाहीचा अत्यंत रचनात्मक पाया. पण तो पायाच खिळखिळी करण्याचा प्रयत्न इथे केला जातोय आणि म्हणून ही लोकशाही वाचवण्यासाठी, हे संविधान वाचवण्यासाठी कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे, पुढे आलं पाहिजे. गणराज्य संघ हा राजकीय पक्ष नव्हे, गणराज्य संघ एक लोकचळवळ म्हणून आम्ही उभे राहतोय. आमचा प्रयत्न असा आहे की भारतीय संविधानाला गेल्या काही वर्षांमध्ये जे अनेक धक्के देण्याचा किंवा संविधान रद्दबातल ठरवण्याचा प्रयत्न कधी RSS कडून, कधी भाजपकडून किंवा अनेक पक्षांकडून जो केला जातोय, तो प्रयत्न यांचा हाणून पाडणे आणि हे संविधान किती उपकारक, किती लोकोपयोगी आणि या समृद्ध भारताला वैभवशाली शिखरावर नेऊन ठेवणारे आणि ज्या आमच्या तत्कालीन राष्ट्रपती APJंनी सांगितल्याप्रमाणे विजन 2020ची पूर्तता करणारे या सगळ्या गोष्टींच्यासाठी गरजेचे असेल ते संविधान आणि संविधानाने दिलेले मूलभूत हक्क याच गोष्टीला पुढे करण्यासाठी आणि याला उठावदार पद्धतीने भारताच्या जनमानसात रुजवण्यासाठी गणराज्य संघ कटिबद्ध होत आहे. आमची आपणा सगळ्यांना विनंती असेल, कारण जर इथे हिंदूंचा विचार केला तर हिंदूंसाठी पवित्र ग्रंथ हा भगवद्गीता असेल, मुस्लिमांचा पवित्र ग्रंथ कुराण शरीफ असेल, ख्रिश्चनांचा पवित्र ग्रंथ बायबल असेल, अगदी त्याच वेळेला बौद्धांचा पवित्र ग्रंथ त्रिपिटक असेल. बट इफ वी आर इंडियन, वी द पीपल ऑफ इंडिया, जर भारताचे लोक म्हणून आमचा कुठला ग्रंथ असेल तर तो फक्त आणि फक्त भारतीय संविधान असेल. हे संविधान वाचवण्यासाठी चला कटिबद्ध होऊया, गणराज्य संघाचे सदस्य होऊया. जय भीम.